श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. सकळ विद्यार्णव सुधाकर सोता परीक्षिती सूत चकोर रामकथामृतरस सार होऊन या तृप्त केले. मंगळजननी प्रियतनया रती बैसोनी रामलाया श्रीरामे ठाकिली मनोनिया अयोध्या नगर दुःखित. ग्रंथ करते श्री संत श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत रामायणाची गोड कथा आहे, पवित्र कथा आहे. सगळ्या ग्रंथाचं सार म्हणजे रामायण आहे आणि सगळ्या ग्रंथाचं माहेरघर म्हणजेच रामायण आहे. सकळ ग्रंथाचे माहेर ते हे श्रीराम चरित्र ववे रामायणामध्ये किष्किंधाकांड अध्याय 18. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी सुंदर रामायण रूपी कथा या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतायत. सीतामाता त्या रथावरती बसलेल्या होत्या. पूर्ण अयोध्यानगर दुःखित झालेलं होतं. सीतेलाच ते माहिती नव्हतं. म्हणणं चुकीचं आहे, कारण ती जगन्माता आहे, ती सुद्धा अवतारिक आहे. त्यांनाही माहिती आहेच, पण लौकिक अर्थ लौकिकासाठी सीतामाता प्रसन्न आहेत, सर्वजण दुःखी आहेत. वाचा. विनोद केला तुझ श्री रघुवीर ते तू वचन मानिले खरे. चंचळ ध्वज पल्लवाचे न करे काय निषेध करी गमनाचा. आणि मग त्यावेळेस लक्ष्मणानं बोलायला सुरुवात केली की माते, तुम्ही रामचंद्राबरोबर विनोद केला असेल किंवा सहज बोलला असताल, पण ती रामानं खरं केलंय म्हणून एवढं बी आनंद होण्याचं कारण नाहीये, कारण भयंकर दुःखाची वार्ता आहे. वाचा. रथारूढती जनक बाळी सौमित्र सहित चालिली तो नेत्री देखती झाली अपशकून अद्भुत. आणि ती असणारी भगवान श्रीरामचंद्र ब्रह्मांड नायकाची पत्नी माता सीता लक्ष्मणाच्या बरोबर रथावरती बसून निघाली. मंदिराच्या बाहेर आली. रथ थोडासा पुढे गेला. पुढे गेल्यानंतर ना सीता मातेला अपशकून लागले. काय लागले ऐका. शिवासन्मुख रुदती सव्यापसव्ये हरिणी धाविती सूर्य दक्षिण नेत्रपाती ते देखून बोले जनकजा. आणि आपण चांगल्या कामाला चाललोय महाराज, ऋषींना भेटायला चाललोय, त्यांचं दर्शन घ्यायला चाललोय. मग चांगल्या कामाला जाताना अडचण काय यायला लागली, हे अपशकून आपल्याला का दिसायले. डावीकडे उजवीकडे हरण हरिणी जात होते, हे असलं अपशकून. कावळे इकडून तिकडे फिरत होते. मग हे असं अपशकून आपल्याला का व्हावं, हे चिन्ह सीतामातेनं पाहिलं. लक्ष्मणाला काय बोलतात ऐका. कनकपुराधीश मतना सौमित्र हृदय भोज तपना राम सेवामृत संतुष्ट मना या अपशकुना देखी दे. आणि मग त्यावेळेस सीतामातेनं लक्ष्मणाला विचारले, म्हणले महाराज, आम्ही जन्मल्यापासून लग्न झाल्यापासून भगवंताची सेवा केली, अखंडित असणारी त्यांच्या सेवेमध्ये आम्ही रत आहोत. मग असं असताना सुद्धा हे जी काय अपशकून आम्हाला झालेले आहेत मार्गस्थमध्ये, याचं काय चिन्ह आहे, काय लक्षण आहे, असं माता विचारू लागल्या. शिवा गोमायू आणि मृग रुदन करीती रोधून मार्ग सांगती अशुभ चिन्ह तरंग तरी तो श्रीरंग सुखी असो. आणि सीतामातेनं बोलायला सुरुवात केली की हरिण असेल, त्या ठिकाणी अजून प्रकारचे मृग असतील, सर्व गोमय असतील, तिथे बसून आपला रस्ता अडवून रुदन करायले, ते रडायला लागले. मग नेमकं झालंय काय, काय बी होऊ द्या, पण भगवान परमात्मा सुखी असावा, असं माता सीता बोलतात. त्याचे अक्षय भुजाबळ असो आयुष्य ही प्रबळ परधरी विजय सोचळ कल्याण असो त्या रामा. आणि सीतामातेने सांगितलं त्या रामचंद्राच्या भुजा अखंडित अबाधित असो, सुखी असो, स्वस्थ असावं त्यांचं चित्त, स्वस्थ असो तुझे चित्त, स्वस्थ असो जीवित अंग प्रत्यंग समस्त सदोदित निज सगळं त्या ठिकाणी सर्वस्व स्वस्थ असावं, सुखी असावं, असं माता सीता बोलतात. खर दूषणाधी निशाचर जन्मस्थानी वदिल्या पार तो राजा असनी रघुवीर अचळ असो सर्वदा. सीतामातेनं बोलायला सुरुवात केली की ज्या रामानं दंडकारण्यामध्ये खरं दूषण राक्षसांना मारलं, 14,000 राक्षस मारली, असं अतुलनीय ज्याचा पराक्रम आहे, एवढा बलवान आहे, एवढा समर्थ आहे, एवढा शक्तिशाली आहे,
किती शक्तिशाली आहे ओ राम. तुझी असत्य संकल्प हे आत, जगा उत्पत्ती स्थिती अंत, ब्रह्मा विष्णू शिव आज्ञा वंदित, ऐसा तू समर्थ. श्रीरामा एवढा बलवान राम आणि तो सिंहासनावरती सुखी असावा असं माता सीता बोलतात. समुद्र जळ होत्यानंत ते सेतू बांधून केलं शांत, वा. बद्री स्थापिला शरणागत, तो राघव सुखी असो. सीता मातेनं सांगायला सुरुवात केली. अथांग समुद्र होता महाराज, 400 किलोमीटरचा, 100 योजन एवढा अथांग समुद्र. ह्या भगवान श्रीरामचंद्रांनी समुद्राला दगडाने बांधलं, समुद्रावरती सेतू बंधनाचं काम केलं आणि भावाच्या लाता खाऊन शरण आलेला विभीषण त्याला राज्य सिंहासन दिलं. तोच राम सुखी असावा माता सीता बोलतात. केली कनकपुराची होळी, मंदोदरी नेत्र उदके विझविली, मज निमित्त कपी बळी, धाडीला तो सुखी असो. आणि मग अशा प्रकारे लंकेची होळी केली भगवंतानं. लंकेमध्ये सर्व असणारे राक्षस मारून टाकले आणि सती असणाऱ्या त्या मंदोदरीच्या डोळ्यामधून सुद्धा अश्रुधारा वाहून घेतल्या. ती सुद्धा रडू लागली नवरा मेल्यामुळं. आणि असं असणारे माझ्यासाठी ज्या वानरांना लंकेला पाठवलं, असे महाबळ वानरांचा असणारा अधिपती स्वामी भगवंत सुखी असावा माता सीता बोलतात. पापावतार मूर्तिमंत, शक्रारी जनक प्रतापवंत, त्याचा जेने केला निपात, तो स्वामी माझा सुखी असो. अरे ज्यानं पृथ्वीवरती अधर्माचं राज्य चालवलेलं होतं, अधर्माचं बंड माजवलेलं होतं ह्या रावणानं. हा रावण नरकालाच जाणार होता महाराज. रावणाच्या पापे त्वरित नरका जावे कुळासहित. पण रामानं स्वर्गाला पाठवलं विभीषणाच्या वशिल्यावरती. आणि असा असणारा भगवान परमात्मा, अधर्मानं वागणाऱ्याला सुद्धा मुक्ती देणारा तो राम सुखी असावा माता सीता बोलतात. ऐसे बोलता जनक नंदिनी, तो पुढे देखील देवतटीनी, कपिला क्षीर समक शुभ्र पाणी, कल्लोळ गगनी उसळती. आणि अशा प्रकारचं सीतामाता मनामध्ये बोलत असताना, स्वस्तिवाद रामचंद्राला सांगत असताना, एवढ्या वेळामध्ये लक्ष्मण महाराज रथ घेऊन पुढे निघाले. त्या जान्हवीचं तीर पाहिलं, उचंबळत होतं असं सांगतात. किती शंकर कंठीची शुभ्र माळा, चळून पडली या भूमंडळा, की क्षमा लक्ष्मीची शुद्ध कळा, पतका शोभे भूगोळी. जी आनंदपुर विहारिणी, श्रवणी हरी पापश्रेणी, ती देखता स्वर्ग गणैनी, राम जाया सुखावे. ज्या असणाऱ्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर ना गंगेचं पवित्र पाणी अंगाला लागल्यावर पाप संपत, अशी असणारी पवित्र गंगा सीता मातेनं पाहिली, आनंद वाटला. सीता म्हणे नव्हे त्रिपतगा, राम कीर्तीच काय गंगा, जिचे देखता जल तरंगा, सौख्य अंतरंगा होतसे. सीता मातेने विचार केला, ही असणारी गंगा म्हणजे आनंदानं उसळते. रामकीर्ती सुद्धा किंवा रामकीर्तीच्या प्रतापानच हिचा प्रभाव वाढला, आनंदित दिसते असं माता सीता विचार करू लागल्या. धन्य तो श्री रघुवीर, जेने दाविले गंगा तीर, बोते पाय सुकुमार, देखता अंतर सुखावले. आणि सीता मातेनं बोलायला सुरुवात केली, धन्य असणारा तो भगवान परमात्मा आहे, रामचंद्र आहे, ज्या रामानं मला ही गंगेचं तीर दाखवलं. खूप दिवसापासून इच्छा होती तिला पाहण्यासाठी, आज प्रत्यक्षात हे पवित्र गंगेला पाहिलं असा विचार माता करू लागल्या. जंबू बकुल चंपक, खरुजरी चंदन अनेक, अशोक रंभा केतकी फणसाधिक, शोभती वेल द्राक्षाचे. आणि या असणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावरती, गंगेच्या किनाऱ्यावरती अनेक प्रकारचे झाड आहेत, वेली आहे, केळी आहे, नारळ आहे, द्राक्ष आहे, अशा प्रकारचं सुंदर अशोक आहे, अनेक प्रकारचे वनानं शोभिवंत परिसर दिसू लागला, आनंद वाटला म्हणतात. आयसी देखुनी देवतटीनी, मनी संतोषली राम राणी, परम दयाळू कोदंड पाणी, जेने मज हे दाखविले. अशा प्रकारचं सुंदर असणारा परिसर पाहिला गंगेच्या किनाऱ्यावरचा. आणि मग आनंद वाटला सीता मातेला.
रामचंद्राची पत्नी होती आणि ह्याच रामचंद्राने मला या गंगेच्या किनाऱ्यावरती पाठवलं, आनंद वाटला असं सांगतात. तो लक्ष्मीने पाचारीला नावाडी, तेने नाव आनिली पुडी, ती माझी बाई सोनी पहिलं तडी, सौमित्र जानकी पावली. परत घ्या बरोबर. मारतीला बसलं वाचू द्या काय तेवढी होऊ दे ती कथा बघणे तिच्या पलीकडे जाऊ दे. तो लक्ष्मीने पाचारीला नावाडी, तेने नाव आनिली पुडी, ती माझी बाई सोनी पहिलं तडी, सौमित्र जानकी पावली. पावले पावले महाराज नदीच्या पलीकडे झाले, वेळ लागते काय. लक्ष्मणानं खुणावलं त्या नावाड्याला आणि लगेचच तो नाव घेऊन आला. त्या नावेवरती सीता आणि लक्ष्मणजी बसले, नदीमधून पलीकडच्या किनाऱ्यावरती गेले असं सांगतात. उभयता करून स्नान, परम पावली समाधान, नेसोनी शुद्ध वसन, रामस्मरण मांडिले. आणि मग पलीकडच्या किनाऱ्यावरती गेले, नावेमध्ये बसून पलीकडे गेल्यानंतर ना पहिलं तीराला गेल्यावर शुद्ध अशा प्रकारचं स्नान केलं, सुंदर अशा प्रकारचे अलंकार साडी वगैरे परिधान केली आणि भगवंताचं भजन करायला सुरुवात केली असं सांगतात. रत्नजडित राम पादुका, कनक पीठी मांडोनी देखा, भावे पूज राम नायका, जपे मुखी राम नाम. आणि भगवान श्रीरामचंद्राच्या पादुका रत्न जडित होत्या महाराज. सुंदर अशा प्रकारच्या त्यांचे पदर वाहना होत्या आणि त्या असणाऱ्या पादुका आणल्या. त्या पादुकेच्या पुढं माता सीता रामाचं भजन करत बसल्या म्हणतात. ऐसे नित्य कर्म सारून, उभयता केले फळभक्षण, सत्वर रथारूढ होऊन, दारुण वनी चालिली. आणि अशा प्रकारे गंगेच्या पहिल्या तीरावरती सर्व असणारा आपल्या त्या ठिकाणी उरकलं गेला. भोजन वगैरे केले, फळ भक्षण दोघांनीही केलं. लक्ष्मण रथावरती बसले, माता सीता रथावरती बसल्या आणि घोर अशा प्रकारच्या अरण्यामध्ये निघाले म्हणतात. श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. आईचे नित्य कर्म सारून, उभयता केले फळ भक्षण, सत्वर रथारूढ होऊन, दारुण वनी चाली. अशा प्रकारचं असणार काय नाही. मागं असलं पुढं असो त्याचं वर पाहिजे. एक फक्त मागितली, काही नाही झालं. आणि मग पलीकडच्या तीरावरती गेले, सर्व आपला नित्यक्रम सारला. दोघांनीही फळाचं भक्षण केलं. सीता माता रथावरती बसल्या. घोर अशा प्रकारच्या अरण्याच्या दिशेनं लक्ष्मणजी रथ घेऊन निघाले. रत्न जडित राम पादुका, कनकपिठी मांडोनी देखा, बाहे पूजी राम नायका, जपे मुखी राम नाम. हे लय माग गेलं. काय झालं. आईचे नित्य कर्म सारून, उभयता केले फळ भक्षण, सत्वर रथारूढ होऊन, दारुण वनी चालिली. बोरी बाबुळ खंदीर, उठ अश्वत्य पलाश पत्रे जर्जर, कोश कंटक निंब गोक्षुर, शुक्ष कंटक वृक्ष जाती. अशा प्रकारच्या घोर अरण्यामध्ये गेले महाराज. जिथं असणारी बोरीची झाडं आहेत, बाबळ आहेत, खाली जमिनीवरती अनेक प्रकारचे कंटक आहेत, वेली, म्हणजे एवढं भयानक घनदाट अरण्य. आणि त्या असणाऱ्या अरण्यामध्ये, वनामध्ये लक्ष्मणानं प्रवेश केला असं सांगतात. सिंह व्याघ्र वृक सुकर, तरस चितळे महिषे अपार, व्याळ मुषक मार्जार, दुष्ट भार श्वापदांचे. अनेक प्रकारचे श्वापदे वनामध्ये होते महाराज. सिंह होते, हत्ती होते, अस्वले होते, कोल्हे होते, लांडगे होते, मांजर होती, अजून अशा प्रकारचे अनेक जी श्वापद मनुष्याला घातक असतात, असे असणारी श्वापद ज्या वनामध्ये आहेत त्या वनामध्ये लक्ष्मणानं प्रवेश केला. वृक्ष कोटरी काकध्वनी, ऐकता भय उपजे श्रवणी, ते वन देखून जनक नंदिनी, पावली मनी अति भय. आणि अशा प्रकारच्या वनामध्ये गेले महाराज. ज्या वनाचं झाड जरी पाहिलं तरी भीती वाटावी. त्या झाडं एकमेकाला चिटकलेली असतात. गुफेमध्ये चाललोय असं वाटतं आणि भयंकर श्वापदांचा आवाज, क्रूर अशा प्रकारचा
आणि अशा वनाच्या दिशेने लक्ष्मण महाराज निघाल्यावर सीता मातेच्या मनामध्ये जराशी भीती वाटली. काय विचारतात ऐका. मग म्हणे सुमित्रानंदना राम हृदय आनंद वर्धना अद्यापी न देखे ऋषी स्थाना या दुष्ट वनाशी का हो जाता. आणि मग सीता मातेनं न राहून लक्ष्मणाला विचारलं, म्हणले भाऊजी आपल्याला दुसरीकडे जायचं होतं, तुम्ही तिसरीकडेच आणलंय म्हणले. ऋषी लोकांचं दर्शन घ्यायचं होतं या इच्छेनं आपण वनामध्ये आलो, पण जसं आतमध्ये जाईल तसं भयंकर क्रूर असणारी श्वापद दिसायली. एकही ऋषी महाराज इथं दिसत नाही, असं का होईल असं माता सीता विचारतात. मुनी आश्रम न देखो नयनी वेद ध्वनी का हो न पडे श्रवणी सुवेश पतिव्रता मुनी कामिनी काजी अजूनही न दिसता ती. आणि सीतेनं विचारलं, म्हणले महाराज आपण ज्या वनामध्ये चाललोय चुकीच्या रस्त्याने चाललोय म्हणले. आतापर्यंत मला कुणीच महाराज त्या ठिकाणी समोर साधू संत दिसले नाहीत, वेद घोष कानावरती ऐकू आलेला नाहीये, मंत्राचा आवाज कानावरती पडलेला नाहीये, पतिव्रत स्त्रिया मला दिसलेल्या नाहीत असं माता सीता बोलतात. मौजी कृष्णाजी नधर वेदाध्यायिनी अति तत्पर आईचे ऋषींचे लघु कुमार का हो नयनी न दिसती. अहो जे असणारे ऋषी मुनी परिवारासहित वनामध्ये राहतायत, लहान लहान ऋषींची मुलं जे वेद अध्यायामध्ये पारंगत आहेत अशी असणारी ऋषींची मुलं मला अजून दिसलेली नाहीत, कुणीच दिसना गेलं असं सीतामाता विचारतात. अग्निहोत्र धूम्रमाळा अजून न दिसती नेत्र कमळा शुष्कत्र न काट दीर्घ शिळा हेच नैनी पाहते मी. अरे म्हणले लक्ष्मण भाऊजी म्हणले आपण कसं या वनामध्ये आलोय, अग्निहोत्र घेतलेले अग्निपात्र हातामध्ये घेतलेले महाराज कुणीच दिसना गेलंय, साधू संत दिसना गेलेत, आणि या वनामध्ये वाघ सिंह कोल्हे अस्वल भयंकर शापद मी माझ्या डोळ्याने पाहते असं माता सीता बोलतात. किंवा म्या सोडीला श्रीराम म्हणून दृष्टीने देखे मुनी आश्रम जयाच्या नामे संसार भ्रम जाय तो सोडीला म्हणून या. अरे किंवा मी रामाला विसरले असेल, रामाच्या भजनामध्ये काहीतरी कमी पडलं असेल म्हणून मला या साधू संतांचं दर्शन होत नाहीये, ऋषी सिद्ध मुनी मला दिसत नाहीयेत माता सीता बोलू लागल्या. हॅलो देवळात आहे उद्या कर म्हणा त्यांना. बरोबर. जे का राम विमुख त्याशी हेची प्राप्त दुःख मज का मनी न वाटे हरिका चित्तवृत्ती भ्रमित झाली. आणि मग सीता मातेनं बोलायला सुरुवात केली, रामाचा जो नर जो जीव रामाला विमुख आहे होय, आणि त्यांना हेच दुःख प्राप्त होतं महाराज, हेच दुःख त्यांना भोगावं लागतं. रामाच्या भजनामध्ये रामाला विमुख त्या ठिकाणी होत आहेत, त्यांच्या भजनाला कधी जात नाही तर त्यांना हेच दुःख त्या ठिकाणी भोगावं लागतं, प्राप्त होतं असं माता सीता बोलू लागल्या. आईशी ऐकून सीता वचन अति विवळ झाला लक्ष्मण सीते प्रतिवदे वचन दूर असती आश्रमती. आणि मग सीता मातेचं बोलणं ऐकलं, लक्ष्मणाला दुःख वाटलं, काय बोलावं नेमकं, काय उत्तर द्यावं. लक्ष्मणानं दुःखित अवस्थेमध्ये सांगितलं, माते ते अजून लांब आहेत, त्यांचे आश्रम लांब आहेत, अजून आलेले नाहीत असं उत्तर देऊ लागले. म्हणतात प्राणांत होई आईशी जाण वज्रपाता समान वचन बोले ती अशी लक्ष्मण ते श्रवणीन ऐकवे. आणि मग या ठिकाणी सांगितलं महाराज, जे शब्द ऐकल्यानंतर जीव जाईल, प्राणांत होईल अशा प्रकारचे शब्द लक्ष्मण बोलणार आहे, आणि ते कानाने सुद्धा ऐकू वाटणार नाहीये. एवढ्या तीव्र आणि कठीण शब्दामध्ये लक्ष्मणजी काय उत्तर देतात ऐका. अश्रुधारा चालल्या नैनी म्हणे तुझं रामे सांडविले यावनी लोक अपवाद धरोनी मनी झाला निर्दयी रागवतो. आणि लक्ष्मणानं सांगितलं, माते या वनामध्ये येण्याचं एकच कारण आहे की रामानं तुम्हाला या वनामध्ये सोडायला मला सांगितलंय. लोक अपवाद आहे, लोक काय म्हणतील, घरोघरी लोक सीतेला नावं ठेवतात, सीतेचं उदाहरण देत आहेत, हे अपवाद रामाला सहन झाला नाहीये, आणि लोक अपवादाला घाबरून रामानं मला तुम्हाला सोडायला सांगितलं असं लक्ष्मणजी बोलतात. मी तू अत्यंत अधर्मी म्हणून मज धाडिले या कर्मी भात्र वचन दुःखोर मी घोटणी आम्ही प्यालो की. आणि मग काय करायचं, मी अधर्मी आहे
आणि अधर्मी असल्यामुळे हे काम माझ्याकडे रामानं दिलंय. मला दोन्ही संकट आहे, ऐकावं की नाही ऐकावं. जर नाही ऐकलं तर भावाची आज्ञा मी आजपर्यंत मोडलेली नाहीये. मग भावाची आज्ञा पाळण्यासाठी मी सगळं दुःख घोटून घेतलंय, गिळून टाकलं, असं लक्ष्मणजी बोलतात. ऐसे दुःख शब्द पडता कानी, रथा खाली पडली राम राणी, निर्जीव झाली जनक नंदिनी, प्राण पंचक एक वटले. आणि मग लक्ष्मणाच्या मुखामधून ऐकलं महाराज की रामानं तुम्हाला सोडून दिलंय किंवा सोडून यायला सांगितलंय, असं सीतामातेनं ऐकलं. निर्जीव असणारा जीव त्या ठिकाणी प्रेत पडावं, तसं माता सीता त्या अवस्थेमध्ये पडल्या, रथाच्या खाली पडल्या जमिनीवरती, सगळे पंचप्राण एकवटले, असं सांगतात. लक्ष्मण झाला घाबरा, म्हणे धावा रे जावा रघुवीरा, शब्दा सभेची पंच समीरा, इने येते सोडिले. आणि मग ज्या वेळेस सीता जमिनीवरती पडले, रथाच्या खाली पडले धाड दिशेनं, पंचप्राण आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाशी पंचप्राण सुद्धा सीतेच्या शरीरामधली चलनवलन बंद झालं. त्यावेळेस लक्ष्मणानं रामाचा दावा केला, फक्त शब्द ऐकला सीतेनं आणि जीव सोडला की काय, असं लक्ष्मणाला वाटू लागलं. भरत शत्रुघ्न पुण्यश्लोक, ते या कर्माशी झाले विमुख, माझ्या ग्रंथी हे महापातक, त्याने या कर्मी योजिले. आणि मग लक्ष्मणाने विचार केला महाराज, बाकीचे बी भाऊ होते की भरत होता, शत्रुघ्न होता, त्यांनाही काम सांगायला पाहिजे होतं रामानं, पण ते पुण्यवान आहेत म्हणून ते अयोध्येमध्ये राहिले आणि मी अधर्मी आहे, माझ्याकडून काहीतरी पाप घडलंय म्हणून रामानं मला या कार्यासाठी पाठवलं, असं लक्ष्मणजी बोलतात. शब्द आसरशी पडली तळी, जेवी महावाते ती कर्दळी, ना तरी छिन्नमुळे पडे वल्ली, ते विजनक बळी पडिली. अहो फक्त शब्द ऐकले लक्ष्मणाचे, आणि लक्ष्मणाचे शब्द पूर्ण होण्याचे अगोदर सीतामाता रथाच्या खाली पडल्या, किंवा झाडाची सुकलेली वाळलेली फळं पिकलेली फळं पडावी, तशा प्रकारे धाड्या दिशेने माता सीता जमिनीवरती पडल्या, असं सांगतात. ना तरी स्वर्गी होऊन पडे रोहिणी, ना तरी त्रिशूळ घाते कपिलावनी, किंवा कुमारी सर्पदंश होऊन तेवी पडली ती राजबाळा, जानकी वदन सुधाकर, यावरी न पाहती राम नेत्र चकोर, सीता वदन कल्लार, रामाक्षी ब्रह्मणा ते सेविती, राम नेत्र चातक सुंदर, सीता वदन अमृत जलधर, न पाहता चित्रशा तुर आता येतून राहती, सौमित्र नव्हे मी कुमित्र, म्यावनी मारिले राम कलत्र, ग्रंथी माझ्या पाप विचित्र, त्याने हे कर्म करविले. आणि मग विचार केला महाराज लक्ष्मणानं, माझं नाव सुमित्र आहे, सुमित्रेचा मी मुलगा आहे म्हणून मला सौमित्र म्हणतायत. सौमित्र म्हणजे चांगला, आणि मी कुमित्रच केलंय, वाईट कर्म माझ्या या पदराला आले, मी अधर्मी आहे म्हणून हे काम रामानं माझ्यावरती सोपवलं, असा विचार लक्ष्मणजी करतात. एक एक राम भुजे करी छाया, तुझ्या करे घाली वनी सकया, एकदा वाचो ही राम जाया, दर्शतन या स्वामी या. आणि मग लक्ष्मणाने विचार केला महाराज, ह्याच राम लक्ष्मणाची मी 14 वर्ष सेवा केली, हे हाताने त्यांना वारा घातलेला आहे, हे हाताने त्यांना फळ मुळं आणून दिलेले आहेत, हे हाताने त्यांना जीव घातलाय, आणि त्याच हातानं आज या सीतेला वनामध्ये मी सोडून चाललोय, अशी दुःखित अवस्था लक्ष्मणाची झाली. लक्ष्मणाने विचार केला, फक्त एकदा या सीतेचा जीव वाचावा, असं सांगतात. सीताश्रू शोक जीवन, हस्ते पुसी सुमित्रानंदन, मने मज पाप्याचे कर स्पर्शन, न घडो सर्वता पतिव्रतेसी. आणि लक्ष्मणाला दुःख अनावर झालं महाराज, सीतामातेच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहत होत्या, पाणी वाहत होतं. लक्ष्मण जवळ गेले, सीतेच्या डोळ्याचं पाणी पुसलं आणि विचार लक्ष्मणानं स्वतःच केला, ही सती आहे, पतिव्रता आहे, माझ्यासारखा पापी आणि माझ्यासारख्या पाप्याचा स्पर्श सुद्धा ह्या सतीला होऊ नये, असा विचार लक्ष्मणजी करतात. म्या निष्कपट रामसेवा, जरी केली असेल उमाधवा, तरी जानकी ही जीव भावा, पाव सर्वता एकाळी. आणि मग लक्ष्मणानं भगवंताची प्रार्थना करायला सुरुवात केली, आजपर्यंत जर मी रामाची सेवा निष्कपट केली असेल, निष्काम भावनेने मी जर या देवाची सेवा केली असेल, तर एकदा ह्या सीतेला त्या ठिकाणी जीव तिचा वाचावा, असं लक्ष्मणजी बोलतात. ऐसा शब्द श्रवण तरणी, ऐकता विकासली नेत्र नलिनी, सौमित्र नेत्र मधुप मनी, परम संतोष पावला की. आणि अशा प्रकारे लक्ष्मण बोलत होते महाराज. बोलत असताना सीतामातेने थोडेसे डोळे उघडले,
पाहिलं माताने डोळे उघडलेले आहेत. लक्ष्मणाला आनंद झाला म्हणतात. जनक ज्या झाली सावधान करे पुसी शोकाश्रू जीवन मग देवरा प्रतिवचन ती काय बोलती पतिव्रता. आणि मग सीतामाता सावध झाले महाराज. डोळे उघडले आणि स्वतःच्या हातानेच स्वतःचे डोळे पुसले. डोळ्याला आलेलं पाणी सीतेनं पदरानं पुसलं हाताने आणि देव आपल्या दिराला त्या ठिकाणी सीतामाता काय बोलतात ऐका. म्हणे रामचरणामृत भ्रमराता मी काय करू जी सुकुमारा माझा का उबगाला हो रघुवीरा म्हणून श्वास टाकी ती. आणि मग सीतामातेनं विचारलं लक्ष्मणा या भयंकर अरण्यामध्ये मी एकटी काय करणार आहे, कुठं राहणार आहे, काय करू मी या वनामध्ये. रामालाच माझा कटाळा आला म्हणून मला त्या ठिकाणी त्यांनी सोडून दिलं असं माता सीता बोलतात. जनस्थान पाहुणी सुस्थळी मज निमित्त पर्णकुटी केली वन फळे आणून त्यावेळी तू क्षुधा हरिली आमुची की. अरे काय सांगायचं, वनामध्ये असताना माझ्यासाठी रामाने हे पर्णकुटी बनवली होती दंडकारण्यामध्ये गंगेच्या तीरावरती. आणि आम्ही तिथं वनामध्ये असताना तू सुद्धा आम्हाला आमची खूप सेवा केली, आम्हाला फळे आणून दिली असं माता सीता बोलतात. श्रीराम चालता पुढे वेगे तुम्ही चालता हो माझ्या संगे रक्षित होता मजा अनुरागे त्या परिरक्षील कोण माते. आणि सीतेनं बोलायला सुरुवात केली. भाऊजी वनामध्ये असताना राम पुढे चालायचे, तुम्ही माझ्या बरोबर चालत होतात. आलेलं संकटाचं निवारण तुम्ही तेव्हा करत होता. आम्हाला कुठल्याच संकटाची कमी तिथं म्हणजे आम्हाला काहीच अडचण वनामध्ये आली नाही तुम्ही असताना. आता माझी रक्षा कोण करणार आहे. आता जर हे वाघ सिंहानं माझ्यावरती आक्रमण केलं तर मला कोण वाचवणार आहे असं माता सीता बोलतात. राम तरी ज्ञानार्णवा घाद्या आणि श्री गुरु वशिष्ठांचा बोध त्याने माझा कोणता अपराध देखून या त्याग केला की. अहो राम आणि ज्ञान हे अति समर्थ तो ज्ञान बुद्धिवान आहे राम. आणि कुलगुरु वशिष्ठाचा हात रामाच्या डोक्यावरती आहे. त्या गुरुनी रामाला बोध केलेला आहे. मग एवढा समर्थ राम असताना एवढे ज्ञानी असताना त्यानं माझा कोणता अपराध पाहिलाय, काय माझ्याकडून चुकी झाली आहे, काय माझा अपराध रामानं पाहिला म्हणून मला या वनामध्ये सोडलं असं माता सीता बोलतात. मी तरी काय वाचा म्हणे श्रीरामाचे अनन्य शरणे रामा वाचून अन्य न जाणे चराचर या मानसी. आणि मग सीतेने सांगितलं मी अनन्य भावानं रामाची सेवा केली आजपर्यंत. लग्न झाल्यापासून मी रामाची अहोरात्र सेवा केली आणि खरंच सीतेने सेवा केली महाराज. कारण सीता केवळ नवे पत्नी परम भक्त शिरोमणी चरण चाली आली वणी सेवेला गुणी श्रीरामा त्या देवाची मी सेवा केली. त्या सेवेमध्ये काय कमी पडलं म्हणून रामानं मला या वनामध्ये सोडलं असा विचार करू लागले. शरद तू पूर्णेंदू बिंब वदन फुल्ल कल्लार पत्र नयन मुकुट कुंडले शोभायमान कुरळ कुंतल साजिरे कुंद सुकुमार समान रत्न आदर किती प्रवाळ वर्ण मंद स्मित मृदु वचन इंदू त्या पुढे मैल दिसे कस्तुरी तिलका किंत भाळ शुकनाशिक दीर्घ कपाळ वाक्यामृताचे जलद केवळ अर्थ चातक निववी हो. आई श्रीरामाचे वदन आता काय पाहतील हे नयन श्रीरामाचे अमृत वचन सर्वता श्रवण ऐकती. आणि अशा प्रकारे भगवान श्रीरामचंद्राच्या स्वरूपाचं वर्णन सांगितलं महाराज श्रीधर स्वामींनी. एवढा ज्याचा मुखचंद्र आहे निष्कलंकित आहे, चंद्राला सुद्धा कलंक आहे महाराज, पण रामाचा मुखचंद्र निष्कलंक आहे. असं असणारं ज्याचं स्वरूप आहे, कोटी सूर्याचं तेज जेवढं असावं तेवढं तेज त्याच्या चेहऱ्यावरती आहे. असा असणारा भगवान परमात्मा त्यानं माझी उपेक्षा का केली, का मला या वनामध्ये सोडलं असं माता सीता विचार करू लागल्या. जेव्हा काकुस पुत्र गुण एक राशी कौशिकाला मिथिलेसी भंगुनी त्र्यंबक शरासनासी मग माते परनिले. आणि सीतेने विचार केला जेव्हा असणारे विश्वामित्र महाराज अयोध्येमध्ये आले होते, राम लक्ष्मणाला घेऊन गेले, तिथं माझं स्वयंवराच्या ठिकाणी ती आले आणि धनुष्य मोडलं रामानं, तेव्हा रामानं माझ्या बरोबर लग्न केलं होतं असं सीतेला पाठीमागचं सगळंच आठवू लागलं म्हणतात. माझा निमित्त मित्र केले वानर शिळी बुजीला की सागर सर्व वधोणी निशाचर रामे माते सोडविले. आणि सीतेने विचार केला माझ्यासाठी केलं ही सगळं. रावण मला घेऊन गेला होता तर माझ्यासाठी रामानं वानराबरोबर मैत्री केली, माझ्यासाठी रामानं समुद्रावरती दगडाचा पूल बांधला
माझ्यासाठी या वानराने अफाट कष्ट घेतलं, लंकेला आले आणि माझ्यासाठी रावणाला मारलं आणि मला सोडवलं, असं सीतामाता बोलतात. ऐसा राम तू दयाळ अक्षय सुखाचा कल्लोळ, वृक्ष पाषाण लता केवळ माझ्या वियोगी आलिंगी. अहो, एवढा असणारा कृपेचा सागर तो राम आहे, कृपेचा कल्लोळ तो भगवान परमात्मा आहे. आणि एवढा दीनदयाळ कृपेचा सागर असताना राम, अरे मी रावण मला घेऊन गेला हे रामानं फक्त ऐकलं तर झाडाला दगडाला वेलीला कवटाळत होता. माझ्यासाठी एवढी अवस्था रामाची झाली होती आणि त्या रामानं आज मला का सोडलं, असा विचार माता सीता करतात. तो निष्ठूर झाला मज रमण, तरी त्याचा अपराध नसे जाण, माझे अदृष्ट यास कारण बोल ठेवू कवनाशी. सीतेने विचार केला, महाराज असा असणारा कृपाळू समर्थ राम आहे आणि मला वनामध्ये सोडलं म्हणजे यात रामाची काहीच चुकी नाहीये. रामाने केलं ती त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. माझंच असणारं नशीब एवढा अभागी आहे की मी रामसेवेपासून अंतरले, रामापासून दूर आले, असं माता सीता बोलतात. कनक मृगव धावया लागून वेगे गेला रघुनंदन, म्या तुम्हा मारिले वाघबान तेच पातक उभारिले. आणि मग त्यावेळेस सीता मातेने सांगितलं, भाऊजी ज्या वेळेस हरणाच्या पाठीमागे राम गेले होते आणि रामानं तुम्हाला रक्षण म्हणून ठेवलं होतं, तेव्हा मी तुम्हाला नाही तसलं बोललेले, तेव्हा तुम्हाला मी खूप बोलले आणि तेच पातक त्याच्यामुळेच रामाला राग आला, असं या ठिकाणी बोलतात. अथवा जन्मांतरी वधूवरा म्या वियोग केला असेल खरा, त्याने पातके रघुवीरा वियोग घडला मज लागी. आणि मग किंवा मी जन्मल्यापासून अनेक पती पत्नीचा जी काही नवविध वधूवर आहेत त्यांचा मी त्या ठिकाणी वियोग केला असेल, माझ्यामुळे ते दुरावले असतील आणि याच पातकामुळं राम माझ्यापासून दुरावले, असा विचार माता सीता करतात. राम पादुका धरून पोटी ऐशी विलाप करी गोरटी, ऐकोनी सौमित्र करी व्रटी नेत्राश्रूंची भूतळी. रामचंद्राच्या पादुका सीता मातेनं बरोबर आणलेल्या होत्या. महाराज खूप दुःख झालं, ऐकलं की आपल्याला नवरदेवानंच आपला त्याग केलाय आणि नवऱ्यानं सोडल्यावर कुणाकडे जावं, काही करावं, अफाट दुःख झालं. रामपादुका आणल्या होत्या, हृदयाला लावल्या, सीतामाता रडू लागल्या. लक्ष्मणालाही अनावर दुःख झालं आणि लक्ष्मणाच्या डोळ्यामधून जे पाणी निघलं त्या पाण्यानं सीतामातेला आंघोळ घातली, असं सांगतात. पुन्हा म्हणे जी लक्ष्मणा सासूशी सांगा मम प्रार्थना, तुमच्या चिंतोनी चरणा दुर्घटवनी कर्मीन मी. आणि मग परत सीतेने सांगितलं, म्हणले भाऊजी अयोध्येमध्ये चाललात, एक फक्त निरोप माझ्या सासूला सांगा, त्यांनी फक्त सुखानं अयोध्येमध्ये राहावं, मी असणार आहे. माझा वनवास जसं माझ्या अवस्थेमध्ये आहे तसं मी निवांत असे या ठिकाणी वनामध्ये राहते, त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं माता सीता बोलतात. सौमित्राशी बोले बोल सर्वभूती तुम्ही दयाळ, ऐशी या कर्मी तमाळ निळ व्यर्थ येवजिले तुम्हासी. आणि मग सीतेनं सांगितलं, म्हणले भाऊजी तुमचं अंतकरण खूप दयाळू आहे, साधूचं अंतकरण तुमचं आहे, पण रामानं एक अपराध केला की तुम्हाला या कार्याला पाठवलंय. एवढं असणार त्या ठिकाणी निर्मळ मनाची तुम्ही असताना या कामासाठी तुमची निवड रामानं केली, असं माता सीता बोलतात. भात्रघात की विभीषण तैसाचे सुग्रीव ही कठीण, ते या कर्मी येऊ जावे जाण रामे अन्याय हा केला. आणि सीता मातेने सांगितलं की अशा प्रकारे रामाची निवड त्या ठिकाणी चुकीची झाली. रामानं या कामासाठी ज्यानं आपल्या भातृचा घात करवला त्या विभीषणाला या कामाला पाठवायचं होतं. सुग्रीवामुळं वालीला मरण आलं, त्या सुग्रीवाला या कामासाठी पाठवायचं होतं, पण तुम्ही निष्कपट असताना तुम्हालाच या कामासाठी पाठवलं, ही निवड रामाची चुकीची ठरली, असं माता सीता बोलतात. तुम्ही जावे आता वेगी तुम्हास कल्याण असो मार्गी, अग्रज कोपतील तुम्हाला लागी उशीर लागला म्हणून या. सीतेने सांगितलं, म्हणले भाऊजी तुम्ही लवकर जावा म्हणले,
अयोध्येमध्ये जावा, तिथं राम भरत शत्रुघ्न वाट बघत असतील आणि तुम्ही जाताना तुमचं रस्त्यामध्ये कल्याण व्हावं, कुठलंच संकट तुमच्यावरती येऊ नये. जर इथं तुम्ही थांबलात, उशीर लागला तर ते तुमच्यावरती रागवतील, म्हणून लवकर जावा. आई कोणी ऐसे सीता वचन सौमित्र करिता रुदन वंदन प्रदक्षिणा करून निघता झाला ती दुःखी. सीता मातेचं बोलणं ऐकलं महाराज, लक्ष्मणाला दुःख अनावर झालं. मग दुःखित अवस्थेमध्ये, त्याच असणाऱ्या अवस्थेमध्ये हात लक्ष्मणानं जोडले, वंदन केलं, नमस्कार केला आणि जड पावलानं तिथून निघाला. म्हणतात सौमित्र प्रार्थिवन देवता लागुनी तुम्ही रक्षा विजनक नंदिनी. मग स्थिती नमस्कारुनी शीघ्र तेथोनी चालिला. लक्ष्मणानं हात जोडले महाराज सीतेसाठी सगळ्या वनदेवतेला. वनामध्ये सर्व देवता आहेत, त्या असणाऱ्या देवतेला लक्ष्मणानं सांगितलं, या सीतेचं संरक्षण तुम्ही करा, हिला कुठलंच संकट येऊ देऊ नका. सीतेला नमस्कार केला, प्रदक्षिणा घातल्या, निघाला. म्हणता वरी चालतान वाहती चरण वारंवार पाहे फिरून. जोवरी दृष्टीच पडे लक्ष्मण तोवरी आशा भास मात्र. आणि मग त्यावेळेस लक्ष्मण त्या ठिकाणी निघालेले होते, पाऊल जड झालेले होते लक्ष्मणाचे सुद्धा. सीतामातेने सुद्धा जोपर्यंत लक्ष्मण दिसतायत तोपर्यंत पुढे गेले नाहीत महाराज. जड झालं होतं, जोपर्यंत दिसतायत तोपर्यंत डोळ्यानं पाहू लागल्या, असं सांगतात. होता सौमित्राचे आदर्शन सीता उभा उभी पावली पतन. अत्यंत झाली मूर्छायमान एक मुहूर्तापर्यंत. आणि मग ज्या वेळेस लक्ष्मण दिसतोय तोपर्यंत सीता एका जागेवर तटस्थ उभा होते महाराज, लक्ष्मणाला पाहत. ज्यावेळेस लक्ष्मण लांब गेला, लक्ष्मण दिसला नाही, त्यावेळेस मग सीता मातेला खूप दुःख झालं, अनावर दुःख झालं आणि जमिनीवरती धाड दिशेने पडल्या. 3 तास मूर्छा अवस्थेमध्ये माता सीता पडल्या, असं सांगतात. एकली सांडोनी जनकवाळा सौमित्र गंगा उतरोनी गेला. अनाथाच्या परिवेलाळा विलाप करीती अति दुःखे. आणि सीता मातेला एकटीला घोर अरण्यामध्ये सोडलं. त्यामुळं लक्ष्मण आले, गंगेचं पहिलं तीर उतरून पलीकडे निघून गेले, अयोध्येच्या दिशेने गेले. इकडे सीतामाता एकटी पडली. काय होतं ऐका. म्हणे काय पाप केले आता मज एकटे वनी टाकिले. विदेह कुणी मी जन्मले आणि वरिले श्रीरामा. आणि सीतामाता स्वतःला दोष देऊ लागले, महाराज आपल्या उभ्या आयुष्यामध्ये काय आपल्याकडून चुकलंय, काय मी पापाचं आचरण केलंय. विधी असणाऱ्या राजा जनकाची मी मुलगी आहे आणि असा असणाऱ्या त्या राजाच्या कुळामध्ये जन्म घेतला मी. तिथं असणाऱ्या भगवंताची मी ब्रह्मांड नायकाची पत्नी आहे. रामानं माझ्या बरोबर लग्न केलं, काय आपलं पाठीमागं चुकलंय याचा विचार माता सीता करतात. जनक ऐसा जनक दशरथ ऐसा शशुर देख. रामा सारका निज नायक असून मज दुःख हे का. आणि सीता मातेने विचार केला, महाराज कशाची कमी होती माझ्याकडं. जनक विदेह जनकासारखा बाप आहे माझा श्रेष्ठ. ब्रह्मांडाचा असणारा मालक भगवान परमात्मा माझा पती आहे, नवरा आहे. ज्यानं स्वर्गावरती रथ चालवला त्या दशरथाची मी सून आहे. आणि एवढं सर्व असताना हे दुःख माझ्या पदरामध्ये का पडलं असा विचार माता सीता करतात. दिशा करी अवलोकन तव नेत्री दिशे सर्व शून्य. मने देवर करी तो विनोद पूर्ण आता येऊन नेईल की. दुःख झालं महाराज, सीतेला खूप दुःख झालं, अपाट दुःख झालं. सर्व दिशेकडे सीता मातेनं पाहिलं, दृष्टी टाकली, सगळं त्या ठिकाणी शांत त्या ठिकाणी दिसू लागलं. सीतेला वाटलं लक्ष्मणानं काहीतरी विनोद केलाय, चेष्टा केली, आता गेला येईल माघारी, आपल्याला घेऊन जाईल असा विचार माता सीता करू लागल्या. राया दशरथाची स्नुषा श्रीरामाची मुख्य योषा. जनक कन्या प्रेम मंजुषा असता हे दुःख तैसी. अरे काय असणार मी पापाचं आचरण केलंय. ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान परमात्मा त्याची मी पत्नी आहे, राजा दशरथाची मी सून आहे आणि जनक राजाची मी मुलगी आहे. काय माझ्याकडून चुकलंय म्हणून रामानं मला या अरण्यामध्ये सोडलंय असं असणारा माता सीता दुःख करू लागल्या. उभय कुळ शुद्ध समर्थ भरता स्वय पवित्र आणि पतिव्रता. ती ही झाली अवस्था कोण विचित्र कर्मगती. अरे काय सांगावं, माझं कर्मच भयंकर आहे. मी माझ्या कर्मालाच दोष देऊ शकते, माझं कर्मच वाईट आहे. उभय कुळामध्ये पवित्र सूर्यवंशामध्ये मी सून म्हणून गेले होते. पवित्र असणाऱ्या त्या ठिकाणी राजा जनकाच्या इथं मी जन्म घेतलेला आहे.
आणि एवढं असणाऱ्या शिरावरती सर्व पवित्र कुळ असताना सुद्धा आज माझ्या पाठीमागे ही अवस्था का निर्माण झाली, असं माता सीता बोलतात. जिच्या परिचारिकाने की ती एकटी व नेरळे जानकी, वा. राम भ्रतारास मस्तकी कैसी बाळी कर्म रेखा. अहो सीता मातेने विचार केला महाराज, अहो पाणी जरी मागितले तरी हजारो सेवका येत होत्या, जिच्या परिचारिका अनेक होत्या सेवेमध्ये. आज ती सीता वनामध्ये एकटी आहे, सोबत कुणी नाहीये. अफाट अशा प्रकारचं वन आहे. काय माझं कर्म भयंकर आहे. ब्रह्मांड नायकाची पत्नी आहे, तो राम माझ्या डोक्यावरती असताना, रामाचा हात डोक्यावर असताना एवढी अवस्था मला का निर्माण झाली, असं दुःख सीता करू लागल्या. वनी सीता शोक श्रवण उतरे, गैवरली ती वनचरे. वा. नेत्रापासून सोडी तिनी रे, नेनो गळत्या भूलिंगा. अहो सीता मातेचं रडणं ऐकलं महाराज आणि सीतेची अवस्था पाहिली. सीता माता रडू लागल्या ढसाढसा वनामध्ये. ब्रह्मांड नायकाची पत्नी आहे आणि सीतेचं रडणं ऐकून वनामधले जे काही पक्षी होते, ज्या वनामध्ये जे काही भ्रमण करत होते, त्यांच्या सुद्धा डोळ्यामधून पाणी वाहू लागलं, असं सांगतात. म्हणून पुन्हा पुन्हा मूर्छा पावली, वेलाळा ती विहळ झाली. तिच्या दुखे खगावळी, अश्रू ढाळी ती वृक्षाग्री. अहो वृक्षामधून सुद्धा झाड सुद्धा रडू लागली महाराज. दगडाला सुद्धा पाजर फुटला. एवढं अफाट दुःख त्या ठिकाणी सीता मातेचं होतं. आणि एवढं असणारं सीतेचं दुःख अवस्था पाहिली. चर आणि आचर सर्व त्या वनामधले सर्व दुःखित झाले, असं सांगतात. तृण अंकुरा ते टाकोनी, शीघ्र धावोनी आल्या हरणी. नृत्य सांडोनी मयूरश्रेणी, सीतेपाशी धावता ती. अहो सीता मातेचा आक्रोश पाहिला महाराज. वनामध्ये एकटीच सीता आहे, दुःख करू लागल्या. सर्व असणारे जे काही हरिणी आहेत ते हरिणी सुद्धा सीता मातापाशी येऊन बसल्या. वनामध्ये जे काही फिरणारे प्राणी होते ते सुद्धा सीतेच्या जवळ मोर येऊन बसले, असं सांगतात. सीतेचे ऐको निरुदन, कोकिळानी सांडीला निजस्वन. मृणाले मुखातून टाकून, तिज पाशी धावल्या त्या. अहो सीता मातेचं दुःख ऐकलं. कोकिळा मंजूर अशा प्रकारचं गायन करत असतात. त्यांनी सोरच त्या ठिकाणी सोडून दिला आणि ते सुद्धा दुःखित अवस्थेमध्ये झाले. सर्व असणारे त्या ठिकाणी जे काही श्वापद होते ते सीता मातेच्या जवळ येऊन बसले, असं सांगतात. फळे देती भक्षावया, निज पक्षी करीती छाया. जळ पक्षी येऊन काया, शीतळ करीती पक्ष जळे. अहो त्या ठिकाणी सर्व असणाऱ्या जे काही ते वनामधले जलचर होते, वनामधले पक्षी होते, वनामधले सर्व प्राणी होते, ते सर्व सीता मातेची सेवा करू लागले महाराज. सीतेला एकांतामध्ये दुःखामध्ये पाहिलं. काही असणारे प्राणी फळं आणून देऊ लागले. जलचर होते ते असणारे पाणी आणून सीतेच्या अंगावरती तिचे शरीर पाण्यानं भिजवू लागले, असं सांगतात. गाई येऊनी पुच्छ चामरे, जानकीवरी ढाळी ती आदरे. कोकिळा अधिक सुस्वरे, जानकी ते रंजविती. अहो सीता मातेचं त्या वनामध्ये मन प्रसन्न व्हावं म्हणून गायी सुद्धा त्या वनामध्ये आल्या आणि गायीने सुद्धा आपली छाया सीतेच्या मस्तकावरती धरली. कोकिळा आहेत, पंचमस्वर सुंदर अशा प्रकारचं गायन करतायत, ते सुद्धा सुंदर गायन करू लागल्या. सीतेचं मन प्रसन्नित व्हावं, तिला काही दुःख होऊ नये म्हणून सर्व पशु पक्षी सीतेची काळजी घेऊ लागले. भागीरथीचे करुणी स्नान, कमळ पराग विभूती लावून. मृगाक्ष माळ कंठी घालून, वायू द्विजाईश शेविती. आणि त्या ठिकाणी असणारे जी काही वारा सुद्धा होता, ते वारानं सुद्धा सीता मातेला सहकार्य केलं. जणू काय एखादा शुद्ध ब्राह्मण साधू मुनी गंगेचं स्नान करून गळ्यामध्ये माळा घालून येतोय, अशा प्रकारचा वायू सुद्धा त्या ठिकाणी सीतेचं रंजन करू लागला. माझी या पुत्राची स्वामिनी, एकटी पडली की यावनी. मंद सुगंध शीतळ गुणी, पुत्र स्वामिनी शिदावी तो. अहो वाराने सुद्धा विचार केला, माझ्या मुलाची मालकी नाही ती, माझा असणारा मुलगा हनुमंत त्याची ही स्वामिनी आहे, त्याच्या असणाऱ्या रामाची पत्नी आहे, म्हणून त्या असणाऱ्या सीता मातेला कशाचीच कमतरता पडू नये म्हणून थंड असणारा वारा, शीतळ जळ सुद्धा वारा त्या ठिकाणी आणून देत होता, असं सांगतात. राम नामाचा उच्चार, जिचे करीती प्रवाळ आधर. मुक्त झाले कबरी भार, धुळीने दुसर ते झाले. अहो राम नामाचं जिचे होठ सदोदित राम नामामध्ये तल्लीन झालेलं आहे, जिच्या मुखामध्ये सदोदित राम नामाचं ध्यान आहे, भजन आहे, अशा प्रकारची ती सीता एकाएकी वनामध्ये होती, असं सांगतात. जरी आता सोडू पंच प्राण, तरी मज आत्महत्या घडेल दारुण.
आता मी उपाय करू कोण कोण मजला रक्षील की सीतेने विचार केला महाराज काय करावं, जीव देवा जीव, तर ते आत्महत्येचं पातक मस्तकावरती बसतंय आणि ब्रह्मांड नायकाची पत्नी आहे आणि वनामध्ये जर जीव दिला तरी सुद्धा माझ्या नवऱ्याची अपकीर्तीच होणार आहे. काय करावं या भयंकर अरण्यामध्ये, मला भीती वाटते, माझं संरक्षण कोण करणार आहे, कोण माझा सांभाळ करील, असा विचार माता सीता करू लागल्या. म्हणून धावे इकडे तिकडे धावता ती अडखळून पडे चरणी कंटक मोड तारणे करी क्रोश राम नामे. म्हणून सीता वनामध्ये इकडून तिकडं धावू लागल्या महाराज. कोणी नव्हतं जवळ महाराज, एवढा मोठा परिवार आहे महाराज, तरी सुद्धा जवळ कोणी नाहीये. इकडून तिकडं धावत असताना अनवाणी पायानं फिरत असताना पायामध्ये काट मोडत होते, रक्त पायातून येत होतं. काय करावं काही सीतामातेला सुचत नव्हतं, जवळ कोणी नव्हतं असं सांगतात. पद कमळ अति सुकुमार कंटक लागताची स्रवे रुधिर या प्रकारे ती दुःखातुरा दुर्घट वनी फिरत असे. भयंकर वन होतं महाराज, दुर्घट अशा प्रकारचं वन होतं. वनामध्ये काटे पडलेले होते, चालायला रस्ता सुद्धा नव्हता. सुकुमार असणारं पाय सीतेचं होतं, त्या पायामध्ये काटे बसले होते, पायामधून रक्त वाहत होतं. तरी सुद्धा माता सीता इकडं तिकडं कोणी दिसतंय का, कोणी भेटतंय का म्हणून वनामध्ये हिंडत होत्या. मग धरेसी बोले जानकी मात आता माते ठाव देई उदरात वल्ल भेटा केली आणि भ्रांत मात्र ग्रही असावे की. सीतेने विचार केला महाराज आता कुठं जायचं, कुठं जायचं. आपले असणारे आई धरणी माता, धरणी मातेला सांगितलं सीतेनं, आई नवऱ्यानं मला त्या ठिकाणी या वनामध्ये सोडलंय, मग नवऱ्यानं जर सोडलं तर मुलीनं कुठं जावं, आईपाशी तिला ठाव असतो, म्हणून आता हे धरणी माता तुझ्या पोटामध्ये मला ठाव दे, जागा दे, असं माता सीता बोलतात. तव धरामणी विचारित निरापराध न तेजी जामात परी काही असेल अपराधवंत तरी आईची कन्या मज न लागे. आणि धरणी मातेने सुद्धा विचार केला महाराज, राम एवढा कृपेचा सागर आहे, अहो निरापराधाला राम शिक्षा देत नाहीये, मग ह्या सीतेकडूनच काहीतरी अपराध घडलाय आणि अशी अपराध झालेली मुलगी तिथं मी स्वीकार का करू, असा विचार धरणी माता करू लागल्या. जया ते सांडी सर्वेश्वर तयाचा कोण करील अंगीकार आईचा करुणी विचार धरा न घेई कन्याशी पोटी. अहो जमिनीने सुद्धा विचार केला महाराज, ज्या सीतेला रामानं सोडलंय, रामानं जिचा धिक्कार केलाय, त्या सीतेला आपण कसं जवळ करायचं. जरी आपली मुलगी असली तरी भगवंतानच तिची उपेक्षा केली, मग मी का तिला जवळ करू, मी का तिला पोटात घेऊ, असा विचार धरणी माता करू लागल्या. तवा अकस्मात तपोरासी वाल्मिकाला त्या वनासी यज्ञार्थ कुश समिधान वयासी आणि कशिष्य समवेत. तेवढ्या वेळामध्ये महाराज त्या वनामध्ये वाल्मिक महाराज आपल्या शिष्य परिवारासहित त्या वनामध्ये फळ फुलं नेण्यासाठी आलेले होते. आणि आलेले असताना काय झालं, तव मृग शावाक्षी नृपनंदिनी अकस्मात पडली मुनीच्या नयनी पाहता समाधान मनी पाहता झाला ऋषीवर्य. आणि वनामध्ये ऋषी वाल्मिक ऋषी त्या वनामध्ये आले होते आणि वनामध्ये महाराज आल्यानंतर अचानक महाराजांची नजर सीतेवरती पडली. दुःखित अवस्थेमध्ये तिथं पडलेली ऋषीने सीतेला पाहिलं, महाराजांना आनंद झाला. म्हणतात पुढे जाणो निरामकांता ऋषी आश्रमाशी नेहिल सीता ती पुढल्या प्रसंगी रसाळ कथा भवरोग व्यथा नाशकजी. आणि मग ग्रंथकर्ते सांगतायत, वाल्मिक ऋषी आहेत ते, त्यांना माहित आहे की रामाची पत्नी आहे आणि रामाची पत्नी आहे म्हणून आपल्या आश्रमाला घेऊन जातील. सुंदर अशा प्रकारची कथा रामायणाची गोड आहे. परत परत ऐका असं श्रीधर स्वामी सांगतात. श्री जैमिनी अश्वमेध श्रीकृष्ण लीला अमृताघात श्रवणे होय चित्त शुद्ध मन